हिवाळा असा ऋतू आहे ना, सकाळी मात्र उशिरा दिवस उगवणार आणि संध्याकाळी मात्र लवकर तो मावळाय जातो. त्याच्यामुळं कसं आहे ना, की ज्या मोलाच्या बाया आहेत ना त्यांची खूप मज्जा असते बाबा. कारण ना वेळ कमी असतो खुरपणीसाठी आणि मग काय शेतकऱ्याचे थोडे हाल होतात. पण ना दिवसभर ऊन नाही लागत जास्ती, काहीच नाही. आणि थोडंसं कमी दिवस असल्यामुळं ना पटकन दुपार होतीच, पटकन संध्याकाळ होती. तर बघा या दिवसात ना थंडीवरती पिकं येणार चांगली छान गुबगुबीत मस्त. तर आपले कांदे पण लागलेत, लसूण कांदे. ह्या दिवसात गहू ज्वारी ही अशीच पिकं असतात. एक पावट्याचं पीक, आता ते पावटा आम्ही कधी लावलाय, पण त्याला आत्ता दिवाळी झाल्याच्या नंतरच त्याला शेंगा येतात. जो बाजारात तुमच्याकडं पावटा येतो ना तो खास गावरान नाही हो. आता इथून पुढं खरा गावरान पावटा आहे. नमस्कार, जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपल्याला धरायचे पाणी, आणि आपलं पाणी धरायला आज गडी माणसं कोणच नाही आहे घरी. तर मी बघा आधी हळदीला पाणी देऊन घेतलं. आता आपण हे कांदे लावले, त्याच्यानंतर एवढा पाऊस पडला ना 8 दिवस, त्याच्यावर पाणीच नव्हतं दिलेलं. मग आता पाणी दिलं, ते खुरपाय आलं. आणि ह्या इथं बघा लसूण लावलं आहे 3 सारं, आणि अजून आपल्याला 1 सारा लावायचा आहे. पण आता हा लावला आहे परवा, आणि मग उन्हाने त्याच्या कांड्याचे सगळं ते म्हणजे साल निघून गेल्यावर तर उगवणार नाही. आणि अजून हे 3 सारे आहेत. ह्या 3 साऱ्यामधून या साऱ्यात पण 1 लसूण लावायचं आहे. पण आधी आपल्याला त्यात कोळपं फिरवायचं आहे, म्हणजे 4 सारं लसणाचं होतील. तर हे 3 सारं लावून झालेत, आणि हा 1 लावायचा आहे अजून. आणि या 2 साऱ्यात आपल्याला टाकायची मका आपल्या गाईसाठी. तर बघा गाईचा घास आहे ना, हा गवत, हे गवत लय भारी खाती गाई, एकदम मस्त अशी कुरकुरीत. तर ही मकासुद्धा मी पावसात लावली होती, तर आली आहे चांगली. ना अजून ह्या 2 साऱ्यात मकाच करायची आपल्याला. तर या साऱ्यावर मी पाणी लावले. तर चला आता भरला हा सारा. आणि बघा काही करा तुम्ही, पण काहीतरी शेतात केलं ना येतच. हे बघा आता पावट्याच्या शेंगा आपल्या पण निब्बार व्हायला लागल्यात मस्त अशा. कडाने 1च बांधाला लावल्या होत्या, पण लईच बारीक शेंगा आल्यात, लईच म्हणजे मस्त, अगदी नुसतं गोफरच्या गोफर लागल्यात बघा यांना. मस्त असं पावटा आलाय. तर हा याच्या शेंगांना एक 8 ते 10 दिवसातच निघायला येतील तोडायला. बघा चला आपलं हे 2 सारं भरलं, मकाच्या साऱ्यात आलंय पाणी. आणि हे काय ओलं होऊन द्यायचं नाही, कारण ह्याच्यात आता मी कोळपं हाकणार आहे. कसं आहे बैल नसतात जवळ, थोड्या शेतीवाल्याकडं ना ट्रॅक्टर फिरवता येतो. मग काय करायचं, आपलं कोळपं आहे त्या कोळप्याने कोळपायचं थोडं असेल तर. आता इकडे हे ओलं नाही होऊन द्यायला पाहिजे. आणि बघा आता मी हे लसणाचं सारं भरून घेते. आता आपल्याला तिकडं बरंच जायचं आहे ना, मग जो शेवटचा आहे ना तिथून बारं द्यायचं. आता बघा यात मी चण्या मण्या लावलाय, आणि ते सगळं काही हे होईन खोऱ्याने निघन बारं मोडताना. आता उपटून टाकावं लागलं बघा मला हे काही. आपलं लसणाचं 3ही वाफं भरून झालं, कांद्याचं झालं आहे. आणि आता मी थोडा वेळ शाळावर पाणी सोडणार आहे, कारण ना आपल्या काय रोप कांद्याचं लावायला एक अर्धा वाफा लावायचं आहे.
पण आता तो मी पाण्यात न लावताना असा कोरड्यात लावून नंतर पाणी सोडणार आहे. आमच्याकडं पाण्यातच लावतात, पण मी पाहिलं खालती श्रीगोंदा बीड या साईडला कोरड्यात लावून नंतर पाणी सोडतात. तर हा अर्धा वाफा मला लावायचा आहे, तोपर्यंत मी ज्वारीवरती पाणी सोडणार आहे. ही आमची ज्वारी औषध मारले ना तर जरा पेंगोळ्यासारखी झाली, पण चला थोड्या वेळासाठी सोडणार आहे. म्हणजे तसं तर ज्वारीला पाणीच नाही द्यायचं, पण मी बंद केली मोटर, कोणी पाणी घेतलं की मग मला घेता नाही यायचं. चला मी आता बार घेते इथं. आता यावर्षी आमच्या विहिरीला भरपूर पाणी आहे. तर बघा मी ना हे असं रोप लावले रेषा ओढून. अगदी आम्ही लसूण लावत असतो असं, पण ना काय झालं हे रोप लय खराब झाले. 7-8-10 दिवसाचं रोप झाले आणि ते ना निवडून मी लाविते. का तर ते हे काय दबलं की ते येणार नाही, जे निब्बार कांडी आहे तीच येणार, म्हणून निवडून मी लाविते. आणि ह्या अशा रेषा वडलेल्या आहेत, या रेषांनी लावायचं. बघू आले तर आलं, नाही तर गेलं. करत राहायचं, शेतकरी आहे आपण. कारण आपल्याला सवय असते हारण्याची पण आणि जिंकण्याची पण, त्यामुळं काही हो. चला आलं तर आलं, 4 गम्याली निघतीन, नाही आलं तर गेलं. पाणी सोडलंय तिकडं. हळदीला पण करापल्यासारखं झालंय, पावसाने लई जोडपलं ना, त्यामुळं वावरांची पार वाट लागलेली. चला असो, अजून एक तिकडं वापा लसणाला करायचा आहे, मका टाकायची आहे. चला पाणी चालू असलं की बगड्यांची लई गडबड असते. त्यांना बिटकोळ्या सापडतात, गोम सापडती, आणि मग काय त्यांची मज्जाच होती. लय असे बगळं येतात. चला बेंड आवडलंय चांगलं पाण्याचं. आणि आता मी निघाले घरी. हे बघा आपलं भरणं झालंय. आता उद्या येऊन तेवढं वाफ कोळफेन कडनी सगळं वालावलं, त्याच्यामुळे आज काय कोळपताच येणार नाही. चला मोटर बंद केली आणि आता कुणी का पाणी घेईना.